नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकानं धडक कारवाई करत तडीपार असलेला इसम देशी बनावटीची पिस्तल आणि कारतुसासह नाशिक शहरामध्ये वावरत असताना ताब्यात घेतलाय। नाशिक शहरातील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाला दिले होते। त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकानं ही कारवाई केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून वेदांत संजय साळगे वय वर्ष 19 राहणार राहुल नगर तिडके कॉलनी वेद मंदिराच्या पाठीमागे याला पकडले असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तल, अग्निशस्त्र आणि एक जिवंत कारतूस आढळून आले। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे, मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, सोमनाथ जाधव, तेजस मते, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, परमेश्वर दराडे, विजय वरंदळ, संजय साणप, पोलीस हवालदार मधुकर साबळे, पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे यांनी केली आहे। त्यामुळे नाशिक शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाचं सर्वत्रच कौतुक केलं जात आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी नितीन चव्हाण, नवीन नाशिक।